भगवान श्रीकृष्णाने अहंकारी इंद्रावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे गोवर्धन पूजा. मैत्रिणींनो, गोवर्धन पूजा किंवा अन्नकूट पूजा ही दिवाळीत बलिप्रतिपदेच्या दिवशी भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये केली जाते. तर त्यामागची गोष्ट अशी आहे की वृंदावनवासी हे पावसासाठी इंद्रदेवाची पूजा करायचे. त्यामुळे इंद्राला गर्व झाला. त्यावेळी लहानसा कृष्ण त्यांना म्हणाला की आपल्याला पाऊस फक्त इंद्रामुळे नाही तर निसर्गामुळे मिळतो. गोवर्धन पर्वत, झाडे, जनावरे हेच अन्न, पाणी आणि जीवन देतात, म्हणून आपण त्यांची पूजा करूया. त्यामुळे इंद्रदेव रुष्ट झाले. त्यांनी वृंदावनावर जोरदार पर्जन्यवृष्टी केली. इंद्राचा अहंकार दूर करण्यासाठी व वृंदावनवासियांचे संरक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर उचलला. सर्व वृंदावनवासी आणि जनावरे त्या पर्वताखाली सुरक्षित झाले. संपूर्ण 7 दिवस पाऊस पडत राहिला, पण कोणाचे काहीही नुकसान झाले नाही. शेवटी इंद्राला आपली चूक कळली. त्याने श्रीकृष्णाची माफी मागितली. अशा प्रकारे इंद्राचे गर्वहरण झाले. या घटनेनंतर श्रीकृष्णाला गोवर्धन गिरीधारी म्हणून संबोधले जाऊ लागले. या घटनेनंतर वृंदावनवासियांनी गोवर्धन पूजा करण्यास सुरुवात केली. आजही अनेक जण गोवर्धन पर्वताची प्रतिकृती बनवून पूजा करतात आणि अन्नकूट अर्पण करतात. अन्नकूट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न बनवून भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवला जातो आणि मग भक्तांमध्ये वाटला जातो.